हॅलो माईक चेक 1 2 3 4 हॅलो माईक चेक. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर, मी एक दारुडे आहे. हाय एव्हरीबडी. आज दारू प्यालेलं नाही, अल्कोहोलिक सनासच्या मदतीने आणि देवाच्या कृपेने. आजची तारीख आहे 23 जानेवारी 2025 गुरुवार. दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि माझ्या घरी बसून मी रेकॉर्डिंग करत आहे. आजचा विषय आहे ॲलॅनॉनबद्दलची माहिती किंवा ॲलॅनॉन काय आहे. आता ॲलॅनॉन ही वेगळी संस्था आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांना मी जेव्हा म्हणतो तेव्हा मला अभिप्रेत असा आहे की हे जे चॅनल आहे ज्याच्यावर मी ऑडिओ टाकतो त्याचे श्रोते बहुंशी मेंबर सभासद अल्कोहोलिक अनोनिमसच्या मीटिंगला जाणारे न जाणारे सभासद स्वतःला म्हणणारी मंडळी आहेत. आता हे चॅनल आणखी पण काही लोक ऐकत आहेत. त्याच्यातले आता गेल्या 7-8 महिन्यातला माझा जो अनुभव आहे तो असं सांगतो की कोण ऐकतं. नंबर 1 संभाव्य सभासद. तुम्ही म्हणाला अरे संभाव्य सभासद कसं काय ऐकतील. हो ना बाबा, नव्या पिढीतले लोक, IT वाले, भारी भारी शिकलेले सवरलेले, ते कुठून कुठून इंटरनेटवरनं शोधतात आणि ऐकतात. आणि त्यातल्या एका महाभागाने मला फोन करून सांगितलं, अहो तुमचं ऐकतो. म्हटलं अरे भाऊ, ऐकून दारू नाही सुटणार, त्याच्यासाठी मीटिंगला जायला पाहिजे. त्याच्यामुळे कोण ऐकतं. संभाव्य सभासद, प्रॉस्पेक्ट ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो. त्याच्यानंतर नॉन अल्कोहोलिक म्हणजे ज्यांचा दारू पिण्याशी काहीच संबंध नाही, त्यांना आता त्यातल्या एका महाभागाने मला पुण्याहून फोन केला होता. तो म्हणाला की मला माझ्या डॉक्टरने सांगितले तुम्ही जा तिकडे. तेव्हा त्याने मला बरं वाटतं. जे काय माझा प्रॉब्लेम आहे ते काय दारू नाही आहे, पण जो माझा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे मला अल्कोहोलिक अनोनिमसच्या प्रोग्राममुळे बरं वाटतं, म्हणून मी तुमचं शेअरिंग ऐकतो. आणि मला ते असं नोटिफिकेशन काय त्याला कुठून सापडलं हवं, ते काहीतरी तो सर्च करतो त्याच्यात सापडलं. तर नॉन अल्कोहोलिक आहेत. तिसरे आहेत ॲलॅनॉन भगिनी किंवा ॲलॅनॉन बुवा लोक पण आहेत की ज्यांना आपला दारुड्या काय करतो जो सांगतो सांगत नाही किंवा फिल इन द ब्लँक्स आहे त्याच्या संदर्भात, किंवा मला ओळखणाऱ्या ॲलॅनॉन भगिनी किंवा माझ्या बायकोच्या ॲलॅनॉनमधल्या मैत्रिणी. तर अशी सगळी मंडळी पण हे ॲलॅनॉनचं ऐकत असतात. आता आपलं अल्कोहोलिक अनोनिमसचे माझं हे यूट्यूब चॅनल ऐकत. आणखी मंडळी आहेत ती म्हणजे रिहॅबमधली. आता त्याच्यात काही रिहॅब चालवणारे मेंबर आहेत, रिहॅबचे मालकीणबाई बाबा आहेत, सोशल वर्कर्स आहेत आणि कार्यकर्ते मंडळी आहेत. तर अशी सगळी मंडळी ही या चॅनलला ऐकत असतात. पण आत्ता मी जे ॲड्रेस करतो आहे, जेव्हा बोलतो मी, तेव्हा मी प्रामुख्याने असं गृहीत धरतो की अल्कोहोलिक अनोनिमसच्या सभासदांसाठी मी हे बोलतो आहे. आता हा विषय कसा आला, तर आमचे भायखळ्याचे मुंबईतले धनंजय नावाचे एक सभासद आहेत. त्यांनी सांगितलं अहो ॲलॅनॉनबद्दल सांगा. म्हटलं अरे भाऊ, ती वेगळी संस्था आहे, आपण कसं काय त्यांच्याबद्दल बोलायचं. नाही, बऱ्याच न्यू कमरना ॲलॅनॉन काय आहे माहीत नसतं, धड कोणी सांगत नाही, कुठे उपलब्ध नाही माहिती मध्ये. त्याच्यामुळे आणि प्रत्येकजण आपापला पर्स्पेक्टिव्ह सांगत असतो, परिप्रेक्ष्याने सांगत असतो, त्याच्यामुळे गोंधळ होतो म्हणाले नवीन माणसाचा, किंवा काही कळतच नाही. तर तुम्ही एक व्हिडिओ करा, कारण तुम्ही व्हिडिओ करता तेव्हा व्यवस्थित सगळी साधक बाधक चर्चा आणि जी माहिती उपलब्ध आहे पब्लिक डोमेनमध्ये ती तुम्ही सांगता. त्याच्यामुळे ते जरा बरं पडतं. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही, प्रयोग करून बघूया. काही विषय आवडत नाहीत ऐकणाऱ्या मंडळींना. आता मी ते 13वी पायरी म्हणून जे टाकलं त्या विकीचं शेअरिंग, त्याच्यावरती दोघा ठिकाणी प्रतिक्रिया केल्या. नाही हे असले काहीतरी फालतूगिरी तू करतो, आम्ही ऐकायचं बंद करून टाकलं. म्हटलं बाबा तुझी मर्जी, काय ऐकायचं आणि काय नाही ऐकायचं हे तू ठरवायचं. पण मला जे सभासद मंडळी सांगतात किंवा मला जो काय फीडबॅक मिळतो त्याच्यावरनं मी विषय ठरवतो. बरोबर आहे, कारण विषय अनेक आहेत. आपलं रोजचे प्रतिबिंब घेतले तरी त्याच्यामध्ये इंडेक्समध्ये चिकार विषय आहेत, पण त्या विषयावर बोलताना त्याची तयारी करायला लागते, चिंतन करायला लागतं. चला, ही झाली पूर्वपीठिका. तर ॲलॅनॉन काय आहे, तर ॲलॅनॉन ही दारू पिणाऱ्याच्या मित्रमंडळींची, विशेषतः नातेवाईकांची संस्था आहे. बरोबर आहे. परत एकदा सांगतो, ॲलॅनॉन काय आहे, तर ॲलॅनॉन ही दारू पिणाऱ्याच्या नातेवाईकांची आणि मित्रमंडळींची संस्था आहे. ही कधी सुरू झाली, 1951 साली अमेरिकेत सुरू झाली. कोणी सुरू केली, बिल डब्ल्यू, आपला जो अल्कोहोलिक अनोनिमसचा फाउंडर मेंबर आहे, त्याची बायको लुईस आणि डॉक्टर बॉब दुसरे जे को फाउंडर आहेत त्यांची बायको ॲनी,
या दोघींनी मिळून 1951 साली ही संस्था सुरू केलेली आहे. आता तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की अल्कोहोलिक्स अनॉनिमस ही 10 जून 1935 साली सुरू झालेली आहे. म्हणजे बिल डब्ल्यूने दारू डिसेंबर 34ला सोडलेली आहे आणि डॉक्टर बॉबनी शेवटची दारू प्याले ते आहे 10 जून 1935. त्यामुळे 1935 ते 1951 एवढी वर्ष लागली. त्याच्यामध्ये डॉक्टर बॉबचं देहावसान वगैरे गोष्टी आहेत. बिल डब्ल्यू आहे, ॲक्टिव्ह आहे. आता ह्याच्यामध्ये एक अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या इतिहासामध्ये एक गोष्ट तुम्ही ऐकलेली असेल, वाचलेली असेल, ती म्हणजे अशी की बिल डब्ल्यूला शेअरिंग करायला एमध्ये तो जायचा आणि एमध्ये त्याला स्कोप होता स्वतःबद्दल बोलायला. ॲलनॉनला किंवा घरच्या मंडळींना असा कुठलाही फोरम उपलब्ध नव्हता. त्याच्यामुळे माझी आई म्हणायची, उठला बुवा चालला गावा, काय मांड्या घालून बसायच्या आणि योगा करायच्या आणि त्या ॲलनॉनच्या मीटिंग करायच्या, आपल्या एच्या मीटिंग करायच्या. तसं आपल्याला अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या सभासदांना हा पर्याय उपलब्ध आहे. आपल्याला काय होतं आहे, काय वाटतं आहे, काय करायला पाहिजे, काय करत नाही, मी कसा गाढव आहे, या सगळ्याविषयी आपल्याला बोलायला एक प्लॅटफॉर्म, व्यासपीठ उपलब्ध आहे. ते आहे अल्कोहोलिक्स अनॉनिमसची मीटिंग. मग ती फिजिकल असेल, ऑनलाईन असेल, फोनवरती असेल, मेंबरशी असेल, प्रॉस्पेक्टशी असेल, अनेक प्रकारे आपल्याला स्वतःबद्दल बोलता येतं, सांगता येतं. परंतु घरच्या मंडळींना असं कुठेही आउटलेट बाहेर बोलायला काही स्कोप नाही आहे. आणि एकदा लुईसला एवढा राग आला की तिने बिल डब्ल्यूला त्याचा बूट फेकून मारला. तो प्रसंग नेहमी सांगितला जातो की बाबा रे. आणि तेव्हा खरं तर ॲलनॉनची गरज सुरू झालेली आहे हे आपल्या लक्षात येईल की घरच्या मंडळींसाठी, स्वतःसाठी ॲलनॉन ही संस्था आहे. बरोबर. आता या संस्थेचे मीटिंग भारतात आहेत का? हो आहेत. कधी आल्या भारतात? नाही बुवा, मला नक्की नाही सांगता येणार, सर्च करायला लागेल. आणि तुम्हीच मला माहिती सांगू शकता कमेंटमध्ये. अच्छा, जे नेहमी ऐकणार आहेत ना त्यांना परत एकदा अशी आपली नेहमीचीच कॅसेट वाजवतो की बाबा रे, सबस्क्राईब करा, त्याच्यानंतर शेअर करा, लिंक शेअर करा. सबस्क्राईब केलेलं असेल तर सबस्क्रिप्शनचं बटन आतमध्ये जे खाली तळमधल्या नाही, खालच्या ओळीवरती बटन आहे, ते सबस्क्रिप्शनचं बटन दाबलं की तुम्हाला माझं चॅनल दिसेल, चॅनलचा लोगो दिसेल अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा मराठीमध्ये लिहिलेला. आणि त्याला बोट लावलं की तुम्हाला हे उलट्या क्रमाने सगळ्या व्हिडिओ दिसतील. त्यामुळे तुम्हाला कुठली ऐकायची, कुठली नाही ऐकायची ह्याचा चॉईस आहे. अर्धवट राहिलेली असली मागची कुठली ती ऐकू शकता. आणि कमेंटमध्ये तुम्ही लिहू शकता, इतरांचे कमेंट वाचू शकता. त्याच्यामुळे हे आपलं नेहमीचंच हे आहे, पालुपद आहे. तर तुम्ही मला मदत करू शकता किंवा तुम्ही शोध लावू शकता तो असा की अरे गुगल सगळ्यांकडे आहे रे बाबा. नुसतं ॲलनॉन टाकलं की मला किती आयटम मिळाले. ॲलनॉनची ऑल ओव्हर वर्ल्डची वेबसाईट मिळाली, ऑल ओव्हर इंडियाची वेबसाईट मिळाली, त्याच्यानंतर विकिपीडियामध्ये बरीच माहिती मिळाली. बरं. आणि अनेक वेबसाईट्स आहेत ज्याच्यावरती ही माहिती उपलब्ध आहे. ठिकठिकाणी त्यांचे इंटरग्रुप आहेत, त्याच्यावरही माहिती, त्यांच्या वेबसाईट्स आहेत, माहिती उपलब्ध आहे. मी ॲलनॉनचा स्पोक्सपर्सन किंवा काय म्हणतात ऑफिशियल डेसिग्नेटेड पर्सन नाही. मी जी काय माहिती पब्लिक डोमेनमध्ये आहे, मला इतके दिवस कळली, ती मी सांगायचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे ॲलनॉन भारतामध्ये कधी आली ते नक्की मला सांगता येणार नाही. महाराष्ट्रात आहे का? हो आहे. मुंबईत आहे का? ठाण्यात आहे का? हो आहे. चंद्रपूरला हो आहे. कुठे आहे आणि कुठे नाही शोधायचं असेल तर तुमच्या जवळच्या ॲलनॉन मेंबरला शोधा. ॲलनॉन मेंबर कुठे शोधायचा? तर एच्या मीटिंगमध्ये अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या सभासदांना विचारलं, भाऊ तुमच्या घराचं कोणी जातं का ॲलनॉनला? तर 2-4 लोकांना विचारलं तर त्यातलं एक कोणीतरी तुम्हाला सांगेल, होय माझी बायको जाते, माझी आई जाते, काय जे असेल ते. माझी स्वतःची आई ॲलनॉनची सभासद होती. आता ती वारली, बरीच वर्ष झाली त्याला. पण तिने रेग्युलर, मी भिवंडीचं राहणार आहे, त्यामुळे तिने रेग्युलर कल्याण, ठाणा, डोंबिवली इत्यादी ठिकाणी मीटिंग केलेले आहेत. नंतर मग माझं सोसायटीत लग्न झालेलं आहे. सोसायटीत लग्न झाल्यानंतर माझी बायकोसुद्धा ॲलनॉन मीटिंग करते, फिजिकल करते, ऑनलाईन करते.
तिने माझं दारू पिणं पाहिलेलं नाही आहे, पण दारुड्या हा दारू बंद झाल्यानंतर लगेच संत महात्मा आणि एकदम नॉर्मल होत नाही. तो चक्रम असतो, मरेपर्यंत चक्रमच असतो तो, आणि चक्रमपणा त्याचा वेगवेगळ्या स्वरूपात बाहेर येत असतो. त्याच्यामुळे तिलाही ॲलॉनॉनची गरज असते आणि ती ॲलॉनॉनची मीटिंग करते. म्हणजे ह्या ॲलॉनॉनबरोबर ना आणखी एक संस्था आहे बरं का. त्या संस्थेचं नाव आहे अल्टीन. अल्टीन म्हणजे टीनेज ज्याला म्हटलं जातं, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, बरोबर आहे. तर हे टीन जिथे शब्द आहे, त्या अशी जी मंडळी आहेत ती दारू पिणाऱ्या माणसाची मुलं बाळं त्यांच्यासाठी अल्टीन नावाची संस्था आहे. डोंबिवलीमध्ये आपले एक प्रकाश नावाचे सभासद होते, वारले ते आता, पण त्यांचा मुलगा जो होता त्यांनी मागे एकदा मला बाबांच्या ह्याच्यावरती कम्युनिकेट केलेलं होतं. पण त्यांनी मला तो डोंबिवलीत मीटिंग व्हायची अल्टीनची, तेवढं मला आठवतं आहे चांगलं. आता सध्या आणखी कुठे माहीत नाही. ऑनलाईन मीटिंग बक्कळ असणार माझ्या माहितीप्रमाणे ॲलॉनॉनच्या अल्टीनच्या. आणि आणखी एक संस्था आहे, त्या संस्थेचं नाव आहे ॲडल्ट चिल्ड्रेन ऑफ अल्कोहॉलिक्स. ओके, म्हणजे हे अल्टीनवाले 19पर्यंतच येणार ना त्या संस्थेमध्ये. 19चे ते 20 झाले की ते अल्टीनचे बाहेर गेले वयोमानानुसार. मग त्यांच्यासाठी ॲडल्ट चिल्ड्रेन ऑफ अल्कोहॉलिक्स अशी नावाची एक संस्था आहे, बरोबर आहे. आता संस्था काय करते संस्था, तर संस्था 12 पायऱ्या ज्या आहेत त्या 12 पायऱ्या तशाच्या तशाच वापरते. फक्त एक शब्दाचा त्यांनी बदल केलेला आहे. 12व्या पायरीमध्ये ट्राय टू मेसेज टू पास ऑन दिस मेसेज टू अदर अल्कोहॉलिक्स म्हटलेलं आहे. तर ते अदर अल्कोहॉलिक्स म्हणजे दारू न पिणारा माणूस अल्कोहॉलिकला कसा काय मेसेज देईल, म्हणून त्या अदर अल्कोहॉलिक्सच्या ऐवजी अदर्स शब्द टाकलेला आहे. बाकी सगळं तेच आहे. 12 पायऱ्या जशा एच्या आहेत तशाच ॲलॉनॉनच्या अल्टीनच्या आहेत. अल्टीनचं माहीत नाही मला, ॲलॉनॉनच्या आहेत. फक्त त्याच्यामध्ये एका शब्दाचा 12व्या पायरीमध्ये मेसेज आम्ही देतो, तो इतर मध्यासक्तांना देतो, त्याच्याऐवजी इतरांना देतो, असं आहे. आता दुसरा प्रश्न असा आहे की अल्कोहॉलिक्स अनॉनिमस सारख्याच अनेक संस्था आहेत. उदाहरणार्थ नार्कोटिक्स अनॉनिमस, गॅम्बलर्स अनॉनिमस, स्मोकर्स अनॉनिमस, निकोटीन अनॉनिमस. तर ह्या सगळ्यांच्या घरच्या लोकांसाठी त्या त्या संस्थेची वेगळी ही एक गट आहे, संस्था आहे. गॅम्बलर्स अनॉनिमसला आमचा सतीश होता, त्यामुळे मला माहिती आहे, ईश्वर त्याच्या आत्म्याला शांती देव. त्या सतीशनी ठाण्यामध्ये ती सुरू होती, अजूनही आहे मला वाटतं ठाण्यात डोंबिवलीमध्ये. गॅम्बलर्स अनॉनिमस, ज्यांना पत्ते खेळणे किंवा सम सॉर्ट ऑफ जुगार त्याचा त्रास होतो त्यांच्यासाठी आहे. तर त्यांची गॅमनॉन नावाची संस्था होती, ते मला आठवते, कारण ते सतीश आणि त्याचे मिसेस वगैरे आणि ते बरीच मंडळी होती मी माझ्या माहितीतली, ते सभासद होते. म्हणजे ते ए मेंबर पण होते आणि जी ए मेंबर पण असलेले जे सभासद होते त्यांच्या बाबतीत मला माहीत. मी जी एची मीटिंग पण केलेल्या आहेत, सतीशबरोबर ठाण्यामध्ये मीटिंग वगैरे मी केलेले आहेत. अर्थात ती संस्था वेगळी आहे, त्यामुळे त्याचा काही संबंध नाही आहे आपल्याशी. म्हणजे आपण वेगळे आहोत, आपण संस्था पातळीवरती आपण वेगळ्या लेवलला. तर त्या प्रत्येक संस्थेचं नार अनॉन म्हणजे नार्कोटिक्स अनॉनिमस ते काय आहे, पहिला शब्द आणि शेवटचा शब्द, शेवटचा अक्षर अशी. अल्कोहॉलिक्स अनॉनिमसमधला अल्कोहॉलिक्स AL हा शब्द आणि ॲनॉनिमसमधला ॲनॉन असा शब्द घेतलेला आहे आणि अल अनॉन शब्द बनवला आहे. तसंच त्यांनी मग गॅमनॉन, नार अनॉन असे अनेक संस्था आहेत. त्याच्यामुळे मला मी वेबसाईट बघितल्यानंतर रिलेटेड विथ सबस्टन्स असं लिहिलेलं 1-2 ठिकाणी दिसलं, पण नंतर माझ्या लक्षात आलं की काही ठिकाणी लिहिलेलं की इट इज एक्सक्लुझिव्हली फॉर अल्कोहॉलिक्स रिलेटिव्स, बरोबर आहे. मग आता हे रिलेटिव्समध्ये कोण आलं, अर्थातच पहिल्यांदा येणार आपली आई आणि बायको, बरोबर आहे. लग्न व्हायच्या आधी आई आणि लग्न झाल्यानंतर बायको आणि नंतर सगळं असं दोघीजणी त्या ॲलॉनॉन मेंबर असू शकतात. त्याच्यानंतर बाकीचे नातेवाईक वगैरे आहेत, किंवा ज्याला कोणाला असं वाटतं की माझ्याबरोबरचा जो माणूस आहे किंवा बाई आहे, काय जे असेल ते त्याला दारूचा प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यासाठी मला मनःशांती पाहिजे, म्हणून ती अल-अनॉन नावाची संस्था आहे. आता ह्यांच्या मीटिंग कशा चालतात, जसं अल्कोहॉलिक्स अनॉनिमसचं चालतात तशाच मीटिंग चालतात. तीच तत्त्व ते लोक पाळतात, त्याच ट्रॅडिशन्स, ॲनॉनिमिटीचं प्रिन्सिपल पाळतात.
आडनाव सांगितलं जात नाही, पब्लिक डोमेनमध्ये फोटो टाकला जात नाही, पब्लिक डोमेनमध्ये बॅकग्राऊंडमध्ये ॲलॉनॉनचं बॅनर असेल तिथे फोटो टाकला जात नाही, पब्लिक डोमेनमध्ये मी ॲलॉनॉन मेंबर आहे असं कोणी सांगत नाही. जसे ए मेंबरला ॲनॉनिमिटी पाळायची असते तशी पण त्यांनाही पाळायची असते. बरोबर आहे. आता आणखी बरेच प्रश्न आहेत. त्यातले महत्त्वाचे प्रश्न जे आहेत ते आता म्हणजे मी हे घेतलं होतं, काय घेतलं होतं, जी पाटी बनवलेली आहे त्या पाटीमध्ये मी ज्या 2-4 गोष्टी सांगितल्या. ॲलॉनॉनची सुरुवात कुठे झाली, मीटिंग कशी, कुठे, कधी. तर आता तुम्हाला डिटेल पाहिजे असेल तर इंटरनेटवरती जा. आणि दुसरा मी मार्ग सांगितला, अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंगमधल्या येणाऱ्या कुठल्याही 2-4 सभासदांना विचारलं तर ते तुम्हाला सांगतील की हे कुठं चालतं म्हणून वगैरे. त्याच्यामुळे मीटिंग कशी चालते तर ते जसे एची मीटिंग चालते तशी चालते. ए मेंबरला परवानगी आहे का ॲलॉनॉनच्या मीटिंगला जायला? नाही. आयडियली स्पीकिंग ए मेंबरनी जायची आवश्यकता नाही. बरोबर आहे. आता काही आमच्याकडे उपटसंब लोक आहेत, ते म्हणायचे की मी ए मेंबर जरी असलो तरी मी माझा पण एक नातेवाईक आहे, तो पण ए बेवडा आहे म्हणून मी ॲलॉनॉनमध्ये येतो. आता हे मला माहीत नाही, हे जरा कॉम्प्लिकेटेड आहे. ते मी न बोलण्यात बरं आहे. त्याचे ते ॲलॉनॉनच्या संस्थावाली मंडळी सांगते. पण ॲलॉनॉनमध्ये ए मेंबर जाऊन बसू शकत नाही. मग मीटिंगमध्ये ॲलॉनॉनला बोलू शकता का? हो. रेग्युलर ओपन मीटिंगमध्ये ते आलेल्या माणसाला आपण विचारत नाही ना, बाबा रे तू ॲलॉनॉन आहे का नाही आहे, काय आहे. त्यामुळे ॲलॉनॉन मेंबर रेग्युलर ए मीटिंगला बसू शकतात. किंबहुना काही जुन्या जाणत्या लोकांचं मत असं आहे की तुमच्या घरच्या लोकांना डायरेक्ट ॲलॉनॉनमध्ये पाठवू नका. त्याच्याऐवजी त्यांना तुमच्याबरोबर किंवा तुमच्या मीटिंगमध्ये येऊ दे, म्हणजे अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंगमध्ये येऊ दे. जरा त्यांना काय माहिती होऊ दे, काय आपले नातेवाईक जे काय दिवटा होता आपला पोरगा नवरा जे काय असेल ते काय करतो आणि हा एकटाच जगाच्या पाठीवर नाही आहे, असे अनेक लोक आहेत आणि ते त्याच्यातून कसे बाहेर आलेले आहेत आणि इतर लोकांनी काय काय केलेलं. म्हणजे जनरली बाईला वाटतं की अरे माझ्यात ह्याला नशिबाला हे भूत कसं काय आलं, अमुक आहे तमुक आहे. पण ॲलॉनॉन अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंगमध्ये आल्यानंतर बाईच्या डोसक्यामध्ये बराच प्रकाश पडतो. त्यामुळे काही जुन्या जाणत्या सभासदांचं म्हणणं आहे की नवीन आलेल्या सभासदांनी आपल्या घरच्या लोकांना आधी एच्या मीटिंग करू दे आणि मग ॲलॉनॉनच्या मीटिंगला जाऊ दे, काही हरकत नाही. ॲलॉनॉनच्या मीटिंगला जाऊ नका वगैरे असं अजिबात कोणी म्हणत नाही. पण आधी जरा एच्या मीटिंग करू दे 2-4. त्यांना साधारणपणे कळू दे की मद्यपाश आजार काय आहे, शेअरिंग ऐकलं की काय होतं, शेअरिंगचा उपयोग काय होतो, हे त्यांना सगळं कळू दे आणि मग ॲलॉनॉनमध्ये जायला काही हरकत नाही. त्याच्यामुळे मुद्दा क्रमांक 1, ॲलॉनॉन काय आहे, ॲलॉनॉनची सुरुवात कुठे झाली, कोणी केली, त्याच्या मीटिंग कुठे चालतात, भारतात चालतात, महाराष्ट्रात चालतात, सगळ्या जिल्ह्यांना मुंबईमध्ये वगैरे चालतात. आणि सर्वसाधारणपणे जिथे एची मीटिंग चालते त्याच वारी आणि त्याच वेळी ॲलॉनॉनच्या मीटिंग जनरली चालतात. त्याचं कारण असं आहे की घरून निघताना गाडीवरती, घोड्यावरती किंवा काय जे काय प्रवासाचं साधन असेल ते ए आणि ॲलॉनॉन मेंबर दोघंजणं एकत्र निघतात. हा इकडे घुसतो आणि त्या तिकडे जाऊन बसतात. बरोबर आहे. त्याच्यामुळे मीटिंगची वेळ आणि जागा सर्वसाधारणपणे सारखाच असतो, सर्वसाधारणपणे. बरं का. आता त्या मीटिंगमध्ये काय करतात बुवा, तर त्या मीटिंगमध्ये शेअरिंग करतात. ते शेअरिंग म्हणजे स्वतःचे अनुभव सांगतात. ते दारुड्याबद्दल चर्चा नाही करत. कारण दुसरा मुद्दा जो आहे तो आमच्या घरची मंडळी ॲलॉनॉनमध्ये गेल्याने माझा काय बरं फायदा आहे, असा ए मेंबरच्या मनात येणारा प्रश्न आहे. किंवा माझं नुकसान होईल. काही लोक सांगतात अरे नको तिकडे जाऊ नको, ते सगळ्यांना सगळं कळेल, तुझी बायको ते काय बोलेल ना तिकडे, ते सगळ्यांनाच कळेल तिकडे. असं अजिबात होत नाही. ॲलॉनॉनमध्ये जे काय बोललं जातं त्याची कॉन्फिडेन्शियलिटी, ॲनॉनिमिटी पाळली जाते. त्याच्यामुळे ॲलॉनॉनमध्ये जी काय चर्चा होते ती बाहेर जाहीरपणे चर्चा केली जात नाही. एखाद्या बाईने आपल्याला तिचा अल्कोहोलिक जो कोणी असेल त्यांनी काय केलं आणि कसं केलं वगैरे वगैरे त्या संदर्भात ती कमीच बोलते. पण ती जे काय बोलले असेल ते लगेच सर्वत्र पसरतं का, पसरू नये, अपवादात्मक परिस्थितीत पसरत असेल. पण ती अपवादात्मक परिस्थितीच आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे माझी घरची मंडळी ॲलॉनॉनमध्ये जायला लागली की मग मी जे सांगत नाही आहे लोकांना ते
ती मंडळी सांगतील आणि मग ते सगळं एमध्ये होईल असं होत नाही. आता ह्याच्यामध्ये खुजली कोणाला असते? माझ्यासारख्या दारुड्याला ए मेंबरलाच खुजली जास्त असते. तो घरच्या लोकांना विचारतो, काय मग कोण आलं होतं आज? मग ती सांगते अमकी तमकी नावं सांगते. मग हा विचारतो लगेच, तिचा नवरा कोण गं? मला नाही लक्षात येत, कारण नावावर नाही काय कोणाची बायकोन कोणाचं भाऊ वगैरे असं काही कळत नाही, नवरा कोणाचा वगैरे. मग तो खुजली करून घरच्या आपल्या अलोनॉन मेंबरला विचारतो. मग ती महिला आपली सहज काहीतरी 2 वाक्य बोलते, हो ना आज ती रडत होती, आज ती असं म्हणाली तसं म्हणाली, असं काहीतरी बोलते. मग हा पठ्ठ्या जो असतो तो पठ्ठ्या जी दाणे टाकलेले असतात बायकोनी खरकडं ते उचलतो आणि मग ते बाहेर जाऊन तो सांगायला सुरुवात करतो. ओके. त्याच्यामुळे हे गॉसिप वगैरे जे प्रकार होतात त्याला प्रायमा फेशी हे असं माझं मत आहे. बाबा तुम्हाला पटलंच पाहिजे असं काही नाही. हे काय जसं आपला ग्रेपवाईनचा फोरम आहे, ज्याला जे वाटेल ते बोलू शकतो. त्या एडिटोरियल बोर्डने एक ओळ टाकलेली असते, यातल्या सर्व मतांशी आम्ही सहमत नाही. तसं तुम्हाला माझ्या मतशी सहमत असायचीच आवश्यकता नाही. मला जे काय पटलं भावलं मी पाहिलं ऐकलं बघितलं ते मी तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळे गॉसिप जे होतं ते बहुंशी ए मेंबरमुळे होतं. त्यामुळे पथ्य जे पाळायचे ते ए मेंबरनीच पाळायचे. महिला मंडळी जी आहेत ती काय कुठे गावभर जाऊन सांगायला लागत नाही, अरे अमक्याच्या बायकोनी अमक्याच्या भावानी असं असं शेअर केलं, हो सांभाळून राहा वगैरे, असलं काय नसतं. बरं आता मग त्यांच्याकडे ते दारुड्याबद्दल बोलतात की नाही? नाही, दारुड्याबद्दल बोलतात ते सांगतात, ते स्वतःबद्दल बोलतात की त्याला एक ना इंग्रजी शब्द मला पण आत्ताच कळला, डिसफंक्शनल पर्सनॅलिटी. आता हा कॉमन शब्द आहे का, फक्त दारुड्यासाठी वापरलेला नाही, हा मानसोपचार तज्ज्ञ वापरतात शब्द. डिसफंक्शनल पर्सनॅलिटी म्हणजे नॉर्मल फंक्शनिंगपेक्षा वेगळा वागणारा माणूस किंवा बाई काही जे काय असेल व्यक्तिमत्व आणि त्याच्यामुळे इतरांना होणारे प्रॉब्लेम्स. आता त्याच्यामध्ये दारुड्या तर नक्कीच डिसफंक्शनल आहे ना भाऊ. त्याचे सायकोलॉजिकल प्रॉब्लेम का तो दगड मारत नसतो, पण त्याला अनेक कंपल्शन्स आहेत ना, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर OCD म्हणतात. तसं तो ऑब्सेशन आलं की दारू जसं पितो तसं त्याचे इम्पल्सिव्ह बिहेवियर आहे. म्हणजे अचानक मनात विचार आला की तो लगेच त्या विचाराच्या मागे धावत सुटतो तो. त्याच्यामुळे अलोनॉनमध्ये ए मेंबरबद्दल चर्चा केली जात नाही. ए मेंबरनी काय करायला पाहिजे ह्याच्याबद्दल अलोनॉनमध्ये सल्ले दिले जात नाहीत. त्या स्वतःबद्दल बोलतात आणि त्या स्वतःबद्दलच काय करायचं ते सांगतात. बरोबर आहे. तुझ्या नवऱ्याला दारू बंद करण्यासाठी तू असं कर तसं कर असले सल्ले काय कोणी देत नाही. ते सांगतात तो त्याला एच्या मीटिंगला येतो आहे का तो? हां येतो आहे. मग त्याला तिथे अक्कल शिकेल, तिथे त्याला स्पॉन्सर घ्यायला सांगतील, ते स्पॉन्सर घेतील. काही ग्रुपमध्ये इनिशियल स्पॉन्सर दिला जातो, तिथे त्याला तो स्पॉन्सर दिला जाईल, त्याचा स्पॉन्सर आणि तो काय ते बघून घेईल. आता ह्याच्यात आणखी एक गंमत हल्ली नवीन सुरू झालेली आहे, ती मला माहीत नाही हे काय आहे ते जाणकार माणसं त्याच्यावरती भाष्य करू शकतील. तुमच्यापैकी कोणाला त्यातली काय माहिती असेल तर बाबांनो तुम्ही हे करा, काय मला कॉमेंट्समध्ये पाठवा. माझा ईमेल ID तुम्हाला माहिती आहे, sridharm25 SHREEDHARM25 त्याच्यावर ईमेल लिहा. तुमच्याकडे माझा नंबर असेल तर व्हॉट्सअपवरती टाका. नंबर नसेल तर मी काय तुम्हाला लगेच नंबर सांगत नाही. ज्याला पाहिजे त्यांनी आपला AGSOला फोन करायचा, त्यांना विचारायचं ते भिवंडीच्या श्रीधरचा नंबर काय, ते नंबर देतील तुम्हाला. बरोबर आहे. त्याच्यामुळे तुम्ही माझ्याशी कम्युनिकेट करू शकता. आता दुसरा प्रश्न असा आहे की ए आणि अलोनॉन जर का वेगळ्या संस्था आहेत आणि ए मेंबरला अलोनॉनमध्ये जायची काय संबंध येत नाही. कधीतरी बोलवतात बरं का ते, म्हणजे काय विशेष कारण असेल तर बोलवतात ते मंडळी. आता माझा स्वतःचा अनुभव असेल, लुईस रिमेंबर नावाचं एक पुस्तक आहे, म्हणजे बिल डब्ल्यूची बायको लुईस, ती लुईस रिमेंबर नावाचं तिचं पुस्तक आहे आणि ते इंग्रजीत पुस्तक आहे. त्यामुळे मला भिवंडीच्या अलोनॉनमध्ये त्या पुस्तकावरती शेअरिंग करायला एक 2-3 आठवडे मी त्यांच्याकडे ते अर्धा तासासाठी गेलेलो आहे. मी त्यांनी टकटक करून बोलवलं इकडे ये म्हणून सांगितलं किंवा वेळ सांगितलेली असायची मला 8 ते 8:30 किंवा 8:30 ते 9 जे काय आता मला आठवत नाही भिवंडी ग्रुपमध्ये. मग अलोनॉन भगिनी असायच्या आणि मी त्यांच्यासमोर ते
भाषांतर करून लुईस रिमेंबर सांगितलेलं आहे. किंवा काही वेळेला त्यांच्याकडे काही कार्यक्रम असतो तेव्हा ते ए मेंबरला बोलवतात किंवा बाहेरच्या लोकांनाही बोलवतात. आपण जसं बाहेर ए मेंबर बोलवतो समाजसेवी, डॉक्टर, पोलीस वगैरे, तसं त्यांच्याकडे पण बोलवलं जातं. कारण ती स्वतंत्र संस्था आहे, लक्षात घ्या. त्यांचं तत्त्व सगळी आपली जरी असली तरी संस्था स्वतंत्र आहे. आता प्रश्न असा आहे की ए आणि ॲलेनॉन एकत्र यायची पद्धत माझ्या माहितीत तरी नाही आहे बुवा. हल्ली कपल शेअरिंग नावाचा एक वेगळा प्रकार, नाविन्यपूर्ण प्रकार निघालेला आहे. कदाचित तो आता GSO न्यूयॉर्क, GSO इंडिया, आमचे डोंबिवलीचे अरुण दादा आहेत, ते ह्याच्यावर भाष्य करू शकतील. ते कधीतरी ऐकलं त्यांनी तर ते मला कळवतील की ए आणि ॲलेनॉन एकत्र बसून त्याच्यावरती चर्चा करायची असं पद्धत नाही आहे. गॅमनॉनमध्ये सिटिंग टुगेदर का असं काहीतरी त्याला म्हणतात बुवा. म्हणजे स्पॉन्सर नवरा बायको आणि स्पॉन्सी नवरा बायको असे एकत्र बसायचे आणि त्या विषयावरती चर्चा करायची आणि त्याच्यावरती सोल्युशन शोधून काढायचं, अशी पद्धत आहे. पण एमध्ये तरी मला अशी पद्धत माहिती नाही आहे की नवरा बायको स्पॉन्सर, नवरा बायको स्पॉन्सी असे चौघांनी एकत्र बसायचं आणि त्या विषयावरती चर्चा करायची असं नाही आहे. त्याच्यामुळे माझे जे स्पॉन्सर होते, विश्वनाथ गुरुजी, अनिल डी, शंकर, सुनील, या आणि आता 5वा स्पॉन्सर आहे, या सगळ्या मंडळींनी कधीही ॲलेनॉन मेंबरला एंटरटेन केलेलं नाही आहे. त्यांनी ॲलेनॉन मेंबरला नेहमी हेच सांगितलं, बाई तुम्ही ॲलेनॉनमध्ये जा, तिकडे तुम्ही मिटिंगला जा, तिथे स्पॉन्सर घ्या आणि त्यांच्याशी बोला. संस्था पातळीवरती किंवा ए सभासद म्हणून मी ॲलेनॉन मेंबरबद्दलशी मी बोलणं बांधील नाही आहे. मी आता व्यक्तिगत पातळीवरती बऱ्याच वेळा बोलतो. आता मी हे असं बोललं ना तर आम्हाला कल्याणच्या मिटिंगमध्ये मी सांगितलं, म्हटलं हे असं आहे बाबा, इथे पुस्तकात लिहिलं असं कुठे असतं, आम्ही काय चोर आहेत का, हरामखोर आहे का, आम्ही काय नालायक आहोत का, आम्ही काय ॲलेनॉन मेंबरशी बोलायचं नाही का. म्हटलं अरे बाबा तू पराचा कावळा करतोयस. तो अंगावर बिंगावर धावून आला होता माझ्या. पण अर्थात ते असं बरेच लोक अंगावर धावून आले. नंतर मग त्यांना ते काहीतरी साक्षात्कार होतो आणि ते म्हणतात नाही ते श्रीधर तू बोलत होतस ते बरोबर आहे वगैरे वगैरे. ते फारसं काय म्हणजे त्यांनी नंतर सांगणे काय फारसं माझ्या दृष्टीने काय महत्त्वाचं नाही. पण ते असं प्रतिक्रिया म्हणून अंगावरती धावून येणारे बरेच लोक आहेत. त्यामुळे ॲलेनॉनला सल्ला देणे हे काय ए मेंबरचं काम नाही आणि व्हायसे वर्सा ए मेंबरला सल्ला देणे हे काय ॲलेनॉन मेंबरचं काम नाही. बरोबर आहे. आता काही ठिकाणी काय होतं की फाउंडर मेंबर असतो ना, तो फाउंडर मेंबर एचा असतो आणि मग त्याची फाउंडरीण बाई असते जी घरची महिला बायको त्याची, ती तिकडे ॲलेनॉनची फाउंडरीण होते आणि मग ते दोघंजणं घरी जाऊन मग नवीन सभासदाबद्दल चर्चा करतात वगैरे वगैरे, त्याच्याशी दोघंजणं बोलतात. असं काही ठिकाणी चालतं. पण ते काय संयुक्तिक नाही. संस्था पातळीवरती त्यांना अभिप्रेत नाही. म्हणजे जेव्हा संस्था सुरू आहे तर त्यांना हे असं अभिप्रेत नाही, ते वेगळं आहे. त्याच्यामुळे ए आणि ॲलेनॉन एकमेकांमध्ये मिक्स करण्यात काही अर्थ नाही. त्यांचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत आणि त्यांना सल्ला द्यायची आपल्याला अक्कल नाही. ॲलेनॉनला सल्ला द्यायची आपल्याला अक्कल नाही. त्यांचे प्रॉब्लेम्स ते तिथे ॲलेनॉनमध्ये स्पॉन्सर घेतील आणि ते बघतील. त्याच्यामुळे आता प्रश्न मग ॲलेनॉन मेंबरला कशाला बरं बोलवतात एच्या मिटिंगला, तर त्यांना अशाकरता बोलवलं जातं की सर्वसाधारणपणे ए मेंबरला ॲलेनॉन काय आहे हे माहीत नसतं. आजचा जसा व्हिडिओ मी बनवायला घेतलेला आहे तसा त्याचं कारणच मुळात ते आहे की लोकांनापर्यंत ही माहिती पोचली पाहिजे, संभाव्य सभासदापर्यंत किंवा नवीन आलेल्या सभासदापर्यंत हे पोचतं. आता कसं आहे, तुम्ही घरी सांगितलं म्हणजे लगेच काय तुमच्या घरची मंडळी तयार होतील, बॅग घेतली आणि चप्पल घातली, चला मी येते ॲलेनॉन मिटिंगला, असं होईलच असं सांगता येत नाही. होऊ शकतं बरं का, होणारच नाही असं नाही, पण होऊ शकतं. आता तशा अनेक घरची मंडळी आहेत, चांगल्या इन द सेन्स बरीच वर्ष सोबत असलेल्या सभासदांची घरची मंडळी नाही आहेत. आता त्याच्यामध्ये काय त्या माणसाचा पराभव आहे वगैरे अशातला काही भाग नसतो. ते नाही येत तर नाही येत ना, तर त्याला काय करणार आपण. प्रत्येक इंडिव्हिज्युअल, प्रत्येक व्यक्तिमत्वाने ठरवायचं आहे आपल्याला हे काय करायचं आणि काय. पण जे ॲलेनॉनमध्ये येतात ते सगळेजण खुश आहेत. नवरा बायको किंवा घरची मंडळी ते सांगतात की आता आमचं कुटुंब कार्यक्रमावरती आहे असं आम्ही म्हणू शकतो. म्हणजे त्या महिलेला पण कळतं बरोबर काय याला काय सूट होतं नाही सूट होतं वगैरे वगैरे. त्याच्यामुळे तीही तिच्या वागण्या बोलण्यामध्ये तसं टॅपरिंग ज्याला म्हणतो आपण, कमी होणं,
तसं टॅपरिंग होतं आणि तिची जी उत्स्फूर्त प्रतिक्रिया असते, तू पी नाही तर मर तिच्या आईला, मला काय घेणं देणं नाही, तर फुट, अशी जी प्रतिक्रिया असते ती प्रतिक्रिया अल-अनोनमध्ये जायला लागल्यानंतर, हे बघ भाऊ, तुझं आयुष्य दारू प्यायची की नाही हा निर्णय तुला घ्यायचा आहे. तू दारू बंद करायची ठरवलीस तर मी तुला मदत करायला इथे बसलेली आहे. तू दारू प्यायची ठरवलीस तर तो निर्णय तुझा असेल आणि त्याचे परिणाम तुला भोगायला लागणार आहेत. बरोबर आहे. मला तर अल-अनोन मेंबरला पण लागणारच भोगायला, पण त्याच्यामुळे पूर्वी एवढ्या प्रखर पद्धतीने अल-अनोनची प्रतिक्रिया, अल-अनोन सभासदांची प्रतिक्रिया अल-अनोनमध्ये जायला लागल्यानंतर होत नाही, असा अनुभव आहे. म्हणजे आम्ही आजूबाजूला जे बघितलेलं आहे ते असं आहे की मग तो सभासदच सांगतो की अरे पूर्वी माझी बायको ढॅन, आता अल-अनोनमध्ये जायला लागल्यामुळे माझा खूप फायदा झाला. माझी बायको मला समजायला लागली, बाईला नवरा समजायला लागला, नवऱ्याला बायको समजता यायला लागली. त्याच्यामुळे अल-अनोनमध्ये गेल्यामुळे पुढचा मुद्दा जो आहे तो असा आहे की अल-अनोनमध्ये माझ्या घरचे गेल्याने माझा काय फायदा, तोटा काहीही होणार नाही. तुमची घरची मंडळी अल-अनोनमध्ये जायला लागल्यामुळे तुमचा कुठल्याही प्रकारे तोटा होत नाही. हे गॉसिप बिसिपमध्ये ते म्हणतात, पण ते अपवादात्मक परिस्थिती आहे ना. अरे अपवादात्मक परिस्थितीबद्दल एवढा भाऊ करण्यात काय अर्थ नाही. होय, असं होऊ शकतं, बरोबर आहे, असं होऊ नये, पण झालेलं आहे काही एखाद दुसऱ्या केसमध्ये. सार्वत्रिक सगळ्या 100 मेंबरबद्दल 100 अल-अनोन त्यांच्या घरच्या मंडळींनी लगेच सांगितलं वगैरे, तोटा झाला वगैरे, नुकसान झाला, लफडा झाला आणि मग ते सगळीकडे गवगवा झाला आणि मग त्याने आत्महत्या केली. हे अशा अपवादात्मक परिस्थिती आहे. त्यामुळे आपण अपवाद म्हणूनच बोलूया. आपण काय हे नाही म्हणत, काय म्हणतो की असं काय नसतं, असं काय नसतं, असं आपलं म्हणणं नाही आहे ना. माझं तर म्हणणं नाही आहे बुवा, असं होतं काही वेळेला चुकीच्या गोष्टीकडे त्याचा परिणाम होतात. पण सर्वसाधारणपणे तुमच्या घरची मंडळी अल-अनोनमध्ये गेल्यामुळे कुठल्याही प्रकारचा तोटा होत नाही. फायदा 100% फायदा होणार. कारण काय? कारण अल्कोहोलिक्स अनोनिमसचा कार्यक्रम घरच्या लोकांना पुस्तक वाचून किंवा सांगून असं ते काय होत नाही. त्याच्यासाठी त्या जेव्हा सीइंग इज बिलिव्हिंग म्हणतो ना आपण, जेव्हा मी स्वतः पाहिलं तेव्हा माझा विश्वास बसला. केम टू बिलीव्ह, आमचा आपल्या अनुभवातनं विश्वास बसला. तसं अल-अनोन भगिनी किंवा अल-अनोन सभासद जेव्हा ऐकायला लागतात तेव्हाच त्यांचा विश्वास बसतो. आता सगळेच जण अल-अनोन मिटिंगला जातील तर माझ्या माहितीत काही महिलांनी सांगितलेलं मला माहिती आहे की संध्याकाळी दिवाबत्तीच्या वेळेत कुठले ते दारुड्यांच्या मिटिंगला ना अल-अनोनच्या मिटिंगला जाऊन बसायचं, मी नाही येणार, असं सांगितलेल्या महिला मंडळी पण आहेत. पण हे अपवादात्मक परिस्थिती आहे. त्याच्यामुळे सर्वसाधारणपणे अल-अनोन, आता मला चंद्रपूर आठवतं, मी परवा एकदा एक गमतीने विधान केलं होतं की पुढच्या जन्मी बेवडा व्हायची काही माझी इच्छा नाही आहे, पण काय विधी लिखित असेल, काय सटवाई येते 5व्या दिवशी वगैरे पूजन, पुढच्या जन्मी जर बेवडा होणार असेल तर मी चंद्रपूरमध्ये जन्माला यावं. कारण चंद्रपूरमध्ये अल्कोहोलिक्स आणि अल-अनोनची फेलोशिप खूप चांगली आहे. मी चंद्रपूरला 4-5 वेळा गेलेलो आहे. चंद्रपूर आणि आजूबाजूच्या एरियामध्ये अनेक ठिकाणी कार्यशाळा घेतलेल्या आहेत. वरोरा आहे, ब्रह्मपुरी आहे, आणखी बल्लारशाह आहे, वणी वरोरा आहे, अनेक ठिकाणी गेले. आता मार्च महिन्यात परत जाणार पण आहे. तर मी असं विधान केलं की पुढच्या जन्मी जर बेवडा होणार असेल तर चंद्रपूरमध्ये जन्माला यावं. कोणीतरी विचारलं, का रे बाबा चंद्रपूरमध्ये का जन्माला यावं? म्हटलं अरे दारूबाजपणा माझा उघड्यावर यायला लागला की लगेच कुठल्या तरी ए मेंबरला त्याचा कॉल जातो आणि तो ए मेंबर त्याला धरून एमध्ये घेऊन येतो आणि त्याचा फॉलोअप जो आहे तो चंद्रपूरमध्ये खूप चांगल्या प्रकारे होतो. मी स्वतः चंद्रपूरमध्ये मीटिंग केलेल्या आहेत, राहिलेलो आहे आणि अनेक सभासदांशी बोललेलो आहे. त्यामुळे माझ्या लक्षात आलेलं आहे की तिथे अल्कोहोलिक्स अनोनिमस आणि अल-अनोन याचं स्वतंत्र आहे, बरं का, एकत्र नाही, स्वतंत्रपणे त्यांचं बॉन्डिंग जे आहे एकमेकांशी ते खूप चांगलं आहे. त्याच्यामुळे सोबर व्हायला माणूस मदत होते, भाऊ कार्यक्रमावर राहायला मदत होते. नवीन आलेल्या सभासदाला काय अल-अनोन, काय करायचं आणि काय नाही करायचं हे धाडधाडा, आज जे मी 35 वर्ष 3 महिने आणि 12 दिवसानंतर जसा पोपटासारखा बोलतो तसं पहिल्या वर्षी नव्हतं बोलत, कित्येक वर्ष नव्हतं बोलत, सुधारायचंच नाही काय ते. त्याच्यामुळे चंद्रपूरमध्ये जन्माला यावं म्हणजे दारुड्या झाल्यानंतर लवकर मी एमध्ये येईल
आणि मग कार्यक्रम घेण्यासाठी माझा मार्गदर्शक कुठला तरी मोठ्या शहरामधला जास्त वर्ष सोबत असलेला असावा. अर्थात आता चंद्रपूरमध्ये पण झालेले आहेत बरं का मंडळी, बरीच आहेत चंद्रपूरमध्ये. तर ते गमतीचा भाग सोडून द्या यातला, त्याच्यामुळे नुकसान काहीही होणार नाही. आणि तिसरा मुद्दा आहे तो ए आणि अल-अनॉन वेगवेगळ्या संस्था आहेत. होय, त्यामुळे त्यांचा हिशेब वेगळा आहे, त्यांचं रजिस्ट्रेशन वेगळं आहे, त्यांचा इंटरग्रुप वेगळा आहे. इकडली माणसं तिकडे जात नाहीत, तिकडली माणसं इकडे येत नाहीत. म्हणजे एमध्ये जसं गमतीने म्हटलं जातं ए क्लास ट्रस्टी आणि बी क्लास ट्रस्टी याच्यामध्ये फरक आहे. तर एवढी प्रायमा फेशी माहिती मी दिलेली आहे अल-अनॉनबद्दल. काय राहिलं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. अगदीच गरज, माझ्या मैत्रिणी गरज नाही आहे, अगदीच गरज पडली तर तुम्ही भाग दुसरा पण करीन. काय राहिलं असेल माझ्याकडनं चुकून तर त्याचे आवश्यक असेल तर भाग दुसरा करेन, पण बहुतेक करून लागणार नाही. आणि तुम्हाला अल-अनॉनची माहिती पाहिजे असेल तर इंटरनेटवर जा ना, तिथे अल-अनॉन टाका, व्हॉट इज अल-अनॉन. आत्ता मी टाकल्या धडाधड सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. व्हॉट दे डू, व्हॉट दे डोंट डू, तर कुठे मीटिंग मिळेल, काय होईल, काय सगळं लिहिलेलं आहे त्याचं. विकिपीडियामध्ये आहे, त्यांच्या वेबसाईट्स आहेत, कुठलं तरी एक इंटरग्रुप आहे त्याच्या वेबसाईट्स आहे, त्यांचं स्वतंत्र लिटरेचर आहे. आपलं जसं काय म्हणतात त्याला डेली रिफ्लेक्शन पुस्तक आहे तसं त्यांचंही स्वतंत्र, त्यांच्या अल-अनॉनच्या पब्लिशिंगचं स्वतंत्र आहे पुस्तक. हॅझल्टनने लिहिलेली आहेतच. अनेक पुस्तकं आहेत की जी सोब्रायटी अँड बियॉन्ड नावाचं पुस्तक एक मला कोणीतरी दिलं होतं, सुनीलने दिलं होतं का कोणी दिलं होतं मला आठवत नाही. सोब्रायटी अँड बियॉन्ड नावाचं पुस्तक होतं, ते मला मिळालेलं होतं, ते मी दिलं. तर त्यांचं स्वतंत्र पुस्तकं आहेत. बिग बुक वाचतात ते, काय प्रश्न नाही. तर गॅमनॉनचं पण काहीतरी एक वेगळं पुस्तक आहे, काहीतरी म्हणतात त्याला, व्हाईट बुक का काहीतरी म्हणतात बुवा. त्याच्यामुळे ही अल्कोहोलिक्स अनॉनिमस आपली जी संस्था आहे तशी अल-अनॉन आणि अल्टीन नावाच्या 2 स्वतंत्र संस्था आहेत. त्यांचा एकमेकांशी संबंध एवढाच आहे की ती एकमेकांचे नातेवाईकच आहेत ना भाऊ. त्याच्यामुळे संबंध काय नाही म्हणता, संस्था म्हणून संबंध नाही, व्यक्ती म्हणून तर आपले एकमेकांचे संबंध असणारच ना रे बाबा, असं काय करताय. त्याच्यामुळे ॲनॉनिमिटी ते पाळतात, मेंबर लोक शेअर करतात, आनंदी राहतात. प्रेम आणि कृतज्ञता ही 2 त्यांची महत्त्वाची तत्त्वं आहेत. त्यांचे वेगळे प्रश्न आहेत, बरोबर आहे. आणि त्यांचं म्हणणं असं आहे, अल्कोहोलिझम कॅन टेअर अ फॅमिली अपार्ट. एकत्र कुटुंबामध्ये राहणारी जी मंडळी आहेत त्यांना ते वेगळं करतात. कोण करतं वेगळं, तर हा मद्यपाश नावाचा आजार. त्यामुळे त्यांच्याकडे इज अल-अनॉन फॉर यू असं पॉम्पलेट आहे. अनेक पॉम्पलेट्स आहेत, ॲनॉनिमिटीबद्दलची पॉम्पलेट आहेत. तर आता मला वाटतं माझा माल संपला, त्याच्यामुळे मी परत तेच बोलायला लागलेलं, त्यामुळे आता थांबणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा सांगतो, आजची तारीख आहे 23 जानेवारी 2025, गुरुवार. दुपारच्या आता 1 वाजत आलेला आहे. आणि आजचा विषय होता अल-अनॉनची माहिती. आता अल-अनॉनची माहिती द्यायचा, तुमचा काय संबंध, असं उलटसुलट प्रश्न येऊ शकतात. काय तुम्हाला आता काय पब्लिक डोमेनमध्ये उतरलं की लाथा खायला तयार व्हायलाच पाहिजे. जे इतके वर्ष आम्ही इंटरग्रुपमध्ये आणि ह्याच्यामध्ये डेलिगेट म्हणून जाण्याचं का टाळलेलं आहे, तर आपल्याला लाथा खायला झेपणार नाही बाबा. पण हे इथे आता तुम्हाला आता ह्यानी काय रे, मागच्या कुठलं तरी एक ह्याच्यावरती ऑडिओवरती कॉमेंट एकाने काय नाही नुसत्याच गप्पा असं त्यांनी कॉमेंटमध्ये टाकलेलं आहे. मुद्दा राहिला बाजूला, नुसत्याच गप्पा मारल्या श्रीधर तू, असं एकाने टाकलेलं आहे. काय ठीक आहे ना, तुझं मत असू शकतं ना रे बाबा, त्याला काय इलाज नाही. त्याच्यामुळे ही झाली अल-अनॉनची माहिती. तुमच्या घरची मंडळींना अल-अनॉनमध्ये जरूर पाठवा, त्याच्याने तुमचा फायदा होईल. विशेषतः सोबरायटी स्ट्रॉंग होण्यासाठी अल-अनॉनचा फायदा होतो. त्या घरातल्या लोकांचाही फायदा होतो, दोघांचंही आयुष्य सुखद होतं. असा अनुभव हजारो लोकांचा आहे. जिथे अल-अनॉन नाही तिथं काय करायचं, तर तिथे तुम्ही सुरू करायला लागेल ना भाऊ. नाही तर ती काय आकाशातनं पडणार थोडी आहे बाबा. ग्रुप काय लगेच तिथे सोडून होणार नाही ना. त्याच्याकरता तुमच्यापैकीच कोणीतरी मेहनत करायला लागेल. मेंबरने त्याला थोडी मदत करायला लागेल. काय मदत करायला लागेल की बाबा आमच्या शाळेमध्ये चालते मीटिंग, चर्चमध्ये चालते मीटिंग, त्यांना रिक्वेस्ट करायची की अरे भाऊ आमच्याच लोकांची एक वेगळी संस्था आहे अल-अनॉन म्हणून, त्याला परवानगी द्या. ते काय दुसरा वर्ग देतात, काय कुलूप लावून ठेवलेले वर्ग असतात त्याच्याऐवजी घ्या म्हणतात. काही ठिकाणी पैसे वगैरे त्यांची पद्धत असते. प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे. ते आपल्याला जे सूट होईल ते आपण शोधून काढायचं आणि त्याप्रमाणे करायचं. ठीक आहे. त्याच्यामुळे 23
जानेवारी 2025. अलानॉन काय आहे, अलानॉन काय करते, काय नाही करत, अलानॉनची सुरुवात कधी झाली, अलानॉन आणि हे किती मिक्स करावं, प्रत्येकाची वेगवेगळी मतं असतील. माझ्याकडून जर एखादी चूक झाली असेल तर त्याच्याबद्दल मी माफी मागतो. मला जरूर कळवा. पण जरूर कळवा म्हणजे तुमचं मत मला कळवाच, पण त्याच्याकरता काय तुमच्याकडे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स असेल, प्रूफ असेल की बाबा हे बघ या ठिकाणी अलानॉनच्या किंवा एच्या लिटरेचरमध्ये हे असं असं म्हटलेलं आहे आणि तू गाढव आहेस, त्यामुळे तू काहीतरी बडबड करतोस, तुझं चॅनल आहे त्यामुळे तू बडबड करू शकतोस, त्यामुळे आम्हाला काय आवडत नाही हे असं तुम्ही म्हणू शकता. पण मला निदान कळू तर दे कुठे काय आहे ते. त्यामुळे जाणकार मंडळी जी आहेत त्यांनी हे ऐकून जरूर मला कळवावं. माझं काय चुकलं असेल तर जरूर कळवावं. ठीक आहे. ओके, बाय बाय, थँक्यू. वन डे ॲट अ टाईम. किती वेळ झाली 40 मिनटं झाले. मास्तर असल्यामुळे 40 मिनटाच्या खाली मी बोलतच नाही. बऱ्याचदा मला ते अरुण भाऊनी सांगितलं, डोंबिवलीवाले, अरे 40 मिनटं ऐकायला पकतो रे बाबा, 20 मिनटातच संपव. मग ते मास्तर असल्यामुळे त्या विषयाला न्याय देणे असल्या प्रकार काहीतरी डोसक्यात माझ्या आहे. 40 मिनटं मला बोलायला लागतं कमीत कमी, त्याशिवाय त्याच्यावरती काय होत नाही. आणि त्या पद्धतीने मी मांडणी करतो, तयारी करतो, वगैरे वगैरे मुद्दे लिहून काढतो आणि मग बोलतो. ठीक आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना विनंती, तुम्ही ऐकताय त्याबद्दल तुमचे आभार. तुम्ही कोण आहात, कुठे आहात हे मला काही दिसत नाही. व्हॉट्सअप काय म्हणतो, कमेंटमध्ये तुम्ही जेव्हा करता तेव्हा तुम्ही तुमचं जे नाव ठेवलेलं आहे तर प्रत्येकाने आपलं नाव वेगळं ठेवलेलं असतं. ते असं नुसतं श्रीधर नाव ठेवलेलं नसतं. ते श्रीधर 141, श्रीधर व्लॉग, श्रीधर आणखी भिवंडी काहीतरी प्रत्येकजण टोपण नाव त्याला दिलेलं असतं. त्यामुळे मला कॉमेंटवरनं तुम्ही कोण आहात ते काय कळतंच असं नाही. काही वेळा ओळखीचे असतील नेहमी कमेंट करणारे जे मीटिंगमध्ये भेटतात ते सांगतात, अरे बाबा मी ऐकले, बोललो, कॉमेंट टाकलेली मग इत्यादी इत्यादी. पण जनरली मला कळतंच असं नाही. त्याच्यामुळे ही माध्यमं वेगवेगळी आहेत, त्याचा आपण स्वीकार करूया, आदर करूया. आणि मी आता इथे थांबतो. प्रार्थना म्हणूया मराठीत एकत्र. देवा, ज्या परिस्थितीला आम्ही बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे. जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य आम्हाला लाभू दे. आणि अशा परिस्थितीतला भेद जाणण्याचे ज्ञान आम्हाला दे. येत रहा, आते रहो. धन्यवाद. ओव्हर.